नमस्कार मित्रांनो, सावळ्याची जणू सावली. आजच्या भागात आपण बघणार आहोत ऐश्वर्या आता बरोबर तिथे आलेली असते. तिला जे लोकेशन मिळालेलं असतं सदाशिवने पाठवलेलं त्याच लोकेशनवरती आलेली असते. याने तर मला फसवलं नसेल म्हणून त्याला फोन लावते. काय रे, मी येऊन पोहोचलीये, तू कुठे आहेस? बरोबर आला मॅडम तुम्ही. अरे तू दिसत नाहीये मला. तिथून आता सरळ निघायचं. ऐश्वर्या म्हणते ठीक आहे, येते मी सरळ. ऐश्वर्या म्हणते काय रे, किती सरळ यायचंय? तो म्हणतो सरळ चाला, सरळ बरोबर दिसेन तुम्हाला लोकेशन. तो म्हणतो थांबा आणि डाव्या साईडला वळा. आता ऐश्वर्या त्याच्यावर चिडते, वेडायस काय रे, काय लावलंय? उजवीकडे डावीकडे सरळ. मॅडम मी सांगतोय ना तसंच चालायला लागणार. जबरदस्ती करता हो कामापेक्षा. ऐश्वर्या आता चिडलेली असते, काय रे सरळ पुढे मागे इकडे तिकडे. एक्झॅक्टली तू बोलवतो कुठे आहे? मॅडम चिडू नका हो. आता बरोबर तिला आडून आडून बरंच पुढं आणलेलं असतं. आता एक दरवाजा दिसतो, त्या दरवाजातून सरळ पुढे यायचं. ऐश्वर्या चिडलेली असते आणि थोडी घाबरलेली सुद्धा असते. बरं ऐश्वर्या त्याला भेटायला आलेली असते आणि ऐश्वर्या जेव्हा दरवाजातून आत येते तसं काय लगेच हा समोर आलेला असतो आणि डायरेक्ट ऐश्वर्याच्या समोर जाऊन उभा राहतो. ऐश्वर्या म्हणते काय रे, एवढं का फिरवलंच? खात्री करायची होती एकटा आहे की अजून कोणी आहे बरोबर, म्हणून हो आपल्या सेफ्टीसाठी हो मॅडम. सावधगिरी बाळगावं लागते हो मॅडम. माझा गेम करून मलाच पकडून दिलं तर काय सांगता येतं? कोणाचीच गॅरंटी नाही हो. म्हणते मूर्खा, तू पकडलास तर माझ्याच डोक्याला ताप होणार आहे ना. मी असं का करणार? मॅडम राजकुमार मला पकडून देईन असं तुम्हाला कसं वाटतं? कारण तो पूर्वीचा राजकुमार राहिलेला नाहीये. तो फार संत राजकुमार झालाय. शहाण्यासारखा वागतो, सगळं काही चांगली कामं करतो. पहिले सगळे धंदे त्याने सोडून दिलेत. तुला पकडून देणार आणि जगासमोर दाखवणार, बघा याला कसं पकडून दिलं. तो महान बनणार जगाच्या नजरेत. हो मॅडम, खरंच त्याचं बदललेलं रूप बघितलंय बरं मी. माझ्यावर जर गेम करत असेल तर मी त्याला चांगल्याच बघून गेला. मी काय त्याला सोडत नसतो मॅडम. अशी म्हणतो राजकुमार माझ्या जाळ्यात कसा अडकेल ना हे बघायचा प्रयत्न करेन. ऐश्वर्या म्हणते एवढे उद्योग करण्यापेक्षा माझ्याकडे बेटर प्लॅन आहे, तो करायचा का आपण? ऐश्वर्याचा काय प्लॅन असतो सदाशिवला सांगते आणि सदाशिवला तिच्या बाजूने वळवून घेते. सदाशिवचं आणि ऐश्वर्याची एक टीम झालेली असते. आता दोघे खून राजकुमारवर प्लॅन उलटवणार असतात. इकडे आता तारा रेडी झालेली असते आणि सोहम मस्तपैकी गाणे ऐकत असतो. तारा म्हणते अरे सोहम, जायला उशीर झालाय आणि तू गाणे कसले ऐकत बसलाय, आवर की पटकन. प्रोड्युसर सरांनी भेटायला बोलवलंय ना, जायचंय ना, एवढा आळशीपणा काय रे, आवर की पटकन. आणि बघ उशिरा जायला नको, बॅड इम्प्रेशन पडतं. त्या सेक्रेटरीने तुम्हाला जेव्हा वेळ असेल तुमच्या सवडीनुसार तुम्ही या असं सांगितलं. मग तारा आपण जातोय का इतक्या घाईने? सोहम घाईने जातोय म्हणजे आता सध्या वेळ आहे ना आपल्याकडे. एकदा काय माझे प्रोग्राम चालू झाले की मग आपल्याला काही वेळ मिळणार नाही, कळतंय का तुला? आता सध्या थोडासा वेळ आहे तर जाऊन येऊया की काय म्हणणं एक्झॅक्टली कळेल तरी. माझे कार्यक्रम सुरू झाले की मग काय सुट्टी मिळत नसते. म्हणते दोन्ही पण बॅलन्स करायचं ठरवलंय ना, ऍक्टिंग पण गायन पण. मग दोन्ही गोष्टींचं चांगलं नियोजन करायला लागणार आणि बरोबर त्यांचा बॅलन्स करायला लागणार. आता जसा वेळ आहे तसं तिकडचं बघायचं, परत वेळ मिळाला की इकडचं करायचं. माझ्या ऍडजस्टमेंटनुसार सगळं काही करायचं ठरलंय ना रे आता, कळतंय का सोहम तुला? तारा म्हणते आधी रियाज गाणं म्हटलं की सगळी कामं सोडायची आणि फक्त रियाज आणि रियाजाकडेच लक्ष द्यायचं. आता माझ्या प्रायोरिटीज बदलल्यात. त्याकडे वेळ आहे ना, मग प्रोड्युसर सरांना भेटू आणि मग ते काम करू की. जेवढी कामं बाजूला होतील तेवढी चांगलीच आहे ना गोष्ट. सगळ्यांचा एकदम लोड येणार आहे ना आपल्याला. मग इथं काम संपलं प्रोड्युसर सरांचं की मग रियाजाला मला बसता येईल फ्री माइंडेड. कसं आहे म्हणणं, बरोबर आहे का सोहम? रियाज मिस झाला तर मला काय फारसा फरक पडत नाही. हे काम महत्वाचं आहे, प्रोड्युसर सरांना भेटणं आणि ते आधी करूया. थोड्यात काय सावली आलेली असते धावपळ करत. तारा मॅडम बाहेर कुठे निघालात का तुम्ही? तारा म्हणते हो. सोहम म्हणतो अगं सावली बहिणी, आम्ही ना एका ठिकाणी. तारा मध्येच बोलते ऍक्च्युली एका ठिकाणी चाललोय आणि तिथे खूप महत्वाचं काम आहे आमचं. काय गये? ते काम झालं की मम्माकडे येते की. आधी ते काम महत्वाचं आहे, ते करून मग मम्माकडे येणार. सावली म्हणते आपलं ठरलं होतं ना जास्त वेळ रियाज करायचा आहे, मग अशा कशा तुम्ही चाललात? कधी येणार आणि कधी नाही, मग जास्त वेळ रियाज कसं होणार? तारा म्हणते सावली करू की, रियाज सुद्धा करू, त्यात काय एवढं, डोंट वरी, वेळेत पोहोचेल मी. फार वेळ लागणार नाहीये तिथे, एवढ्यात होऊन जाणार ते काम. मग काय लगेच तुम्हाला जॉईन होते की मी. हो मध्येच बोलतो नाही नाही तारा, फार वेळ लागू शकतोय आपल्याला. सावली सांगता येणार नाही या, अमुक वेळेतच येऊ असं काही गृहीत धरू नकोस. नाही लागणार रे सोहम, जस्ट चिल. सावली तू पुढे जा मम्माकडे, तोपर्यंत तुम्ही तयारी करा. माझं काम झालं की मी डायरेक्ट येतेच की. मग तोपर्यंत तुमचंही सुरू होणार आणि मागून येऊन मग मी उरलेलं काम आहे ते करते की. सावली म्हणते प्लीज वेळेत या बरं. तारा म्हणते हो नक्की येणार. आता सावली घाईघाईने चाललेली असते. तारा म्हणते चल रे सोहम पटकन. आता सोहम आणि तारा चाललेली असतात. इकडे ऐश्वर्याची मीटिंग काय अजून संपलेली नसते. असं वाटला प्लॅन मस्त आहे पण रिस्क या. अरे रिस्क तर घ्यायलाच लावणार ना. प्लॅन मस्त आहे म्हणल्यावर रिस्क तर घ्यायलाच लागणार. प्रत्येक प्लॅन मध्ये फायदा होतोच असं नाहीये, नुकसान सुद्धा सहन करायला लागतं की. ऐश्वर्या म्हणते सगळ्यात आधी तुला एक सांगते मी,
नुकसान तुझं होणार नाहीये, कारण नुकसान होईन असं या प्लॅनमध्ये काहीच नाहीये. आणि सपोज जर नुकसान झालं ना तर जबाबदारी मी घेतेय. मी नुकसान भरून द्यायला तयार आहे म्हटल्यावर तू सुद्धा तयार असायला हवंय, आहे का? चालतंय की. सदाशिव म्हणतो मी तयार आहे बरं. एवढा विश्वास माझ्यावर ठेवला आहे म्हटल्यावर तुमच्यावर थोडा तरी विश्वास ठेवायला लागणारच ना मला. मी रेडी आहे. मॅडम म्हटलं ना एकदा तयार आहे मी. फार खुश झालेली असते, कारण आता तिने सदाशिवला बरोबर तिच्या बाजूने वळवलेलं असतं. एक प्लॅन केलेला असतो जबरदस्त. त्यामध्ये ऐश्वर्याचा फायदा आणि समोरच्याचा तोटा, म्हणजे राजकुमार तोंडावर पडणार, हे बरोबर त्यांनी प्लॅनिंग केलेलं असतं. इकडे आता तारा आणि सोहम त्या ऑफिसमध्ये आलेले असतात आणि ताराला फार टेन्शन येतं, कारण ती वाट बघत असते. इकडे तिकडे ती फेऱ्या मारत असते. अजून प्रोड्युसर का नाही आले? बोलवलं असेल रे एवढं अर्जंटली? मला ना आता सोहम टेन्शन यायला लागलंय. सोहम म्हणतो तारा आतमध्ये गेल्याशिवाय, त्यांच्याशी बोलल्याशिवाय आपल्याला कसं कळणार का कशासाठी बोलवलंय त्यांनी? तू बाहेर टेन्शन घेऊन काही होणार आहे का? वेगळाच निर्णय घेतला नसेल ना त्यांनी. सोहम म्हणतो असा विचार कशाला करतेय निगेटिव्ह? अरे माझ्या मनात शंका आली रे. नको येऊ देऊ शंका. पॉझिटिव्ह असा विचार कर की चांगला. शंका पहिले काढून टाका, चांगला विचार कर. रीडिंग करायला बोलवलं असेल, अजून काहीतरी सांगायचं असेल. म्हणलं की या छोट्या छोट्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. तेवढ्यात आता हॅलो करत तो प्रोड्युसर आलेला असतो. तारा आणि सोहम पटकन उठतात. तो तारे बसा, रिलॅक्स. चहा कॉफी काही घेणार आहे का? सोहम म्हणतो नको सर. ओके. ते प्रोड्युसर असतात, ते म्हणतात तारा सीट बेल्ट बांध, कारण फ्लाईट आता उडणार आहे. एक कॉप होणार आहे. तारा म्हणते म्हणजे? अगं शूटिंग लवकरात लवकर सुरू होणार आहे. खरंच? ते प्रोड्युसर गंमत करतात. नाही, खोटं बोलतोय मी तुझ्याशी. तो म्हणतो सर शूटिंग इतक्या लवकर अजून गाणीही बसली नाही, गाणी रेडी नाही आणि मग लगेच शूटिंग वगैरे. माहिती मला सोहम सगळं अजून काही तयारी नाहीये, पण फिल्मचा कॅनव्हास बघता लवकरात लवकर शूटिंग सुरू करायला लागणार आहे. जितकं फास्ट शूटिंग करू तितकं आपल्यासाठी बेटर आहे. 12 दिवसांचं छोटं शेड्यूल करतोय आपण. गाणी नंतर रेकॉर्ड झाली तरी चालतील, आधी आपण शूटिंगला सुरुवात करूया. सर शूटिंग कधीपासून सुरू करतोय? विचार वगैरे नाही रे, ऑलरेडी सगळी तयारी झाली आहे. 9 तारखेला फिल्मचा मुहूर्त आहे आपल्या. जेव्हा 9 तारीख सांगतो तेव्हा सोहमला आणि ताराला टेन्शन आलेलं असतं. ते प्रोड्युसर म्हणतात काय रे, 9 तारीख ऐकल्यावर तुम्हाला टेन्शन आलं का? आनंद नाही झाला तुम्हाला? झाला ना सर आनंद, पण आहे ना दिवस पुढे नाही ढकलता येणार का सर प्लीज? अजिबात पुढे ढकलता येणार नाही. त्याला काहीही करून ताराचा गाण्याचा कार्यक्रम कॅन्सल करायचा असतो आणि इकडे तिला बोलवायचं असतं. त्याने म्हणूनच मुद्दाम ती तारीख ठरवलेली असते आणि लवकरात लवकर त्याने शूटिंग चालू केलेलं असतं. ताराला इतकं टेन्शन आलेलं असतं. ताराला जो आनंद असतो तो सगळा काही गेलेला असतो. आता करायचं काय? मुहूर्त वगैरे बघितलाय आणि मग तारीख ठरवली आहे ना. फिल्म आहे ना, आणि बऱ्याच गोष्टींची परमिशन घेतलेली असते. परमिशन घेतली म्हणजे तेवढ्या वेळातच ते कम्प्लीट केलं पाहिजे. तेवढ्या दिवसांचीच आपल्याला परमिशन असते ना. लोकांना वेगवेगळ्या कामासाठी हायर केलेलं असतं. त्यांचा ॲडव्हान्स, त्यांचं भाडं सगळं काही दिलेलं असतं. त्या वेळेतच ते काम सुरू करायचं आणि त्या वेळेतच ते काम संपलं पाहिजे. तरच नाही तर इतका मोठा लॉस होतो की मग ती फिल्म परवडतच नाही आपल्याला. हॉटेल, जेवण, लोकेशन सगळंच काही रेडी असतं ना गं. आणि मग आपण ऐन वेळेला गेलो नाही आणि नंतर गेलो तर आपल्याला डेट मिळत नाही. मग ताराला अगदी घाम आलेला असतो. इतका काही तिला टेन्शन आलेलं असतं. आता बदल होणार नाही. जे ठरलंय ते ठरलंय, फुल अँड फायनल. सर ॲक्च्युली गाण्याचा प्रोग्राम आहे त्या दिवशी. हिच्या गाण्याचा प्रोग्राम आहे आणि खूप मोठा प्रोग्राम आहे. अगदी भव्य दिव्य असा कार्यक्रम आहे. मग त्यामुळे 1 दिवस लेट करा असं म्हणत होतो. आता सोहमने डायरेक्ट सांगून टाकलेलं असतं ते प्रोड्युसरला. आता घाबरते, अगदी ततमम करते. त्याचं नाही एवढं काही, मी करेल मॅनेज. तर मला वाटलं तू गाणं सोडलंय. तारा म्हणते हो सोडलंच आहे, तेवढा एकच शो करणार होते मी. बघ बाई, मला वाटलं तू फुल टाइम मला अवेलेबल राहणार, दुसरं काही तू काम घेणार नाही. आता ऐन वेळेला गाणं म्हटल्यावर तुझं इकडं लक्ष की तिकडे लक्ष. बघ तुला कुठे जास्त फोकस करायचंय. तुला गाणं महत्वाचं आहे की हे शूटिंग वगैरे? तुझ्यावर डिपेंड आहे. आणि एक काय ते ठरवा तारा. मला ऐन वेळेला माझी फजिती झालेली चालणार नाहीये, कारण मी खूप पैसा गुंतवणार आहे आणि सगळं काही आधीच मॅनेज झालेलं असणार आहे. ऐन वेळेला जो तू नाही म्हटलीस तर सगळा गोंधळ उडणार. त्यामुळे बघ तुला आधी काम करायचंय की नाही ते तू ठरव. तो प्रोड्युसर असतो तो ताराला जरा घाबरण्याचा प्रयत्न करतो. मला असं वाटलं की तू गाणं सोडलंय म्हटल्यावर फक्त आणि फक्त माझंच काम करणार. पण तारा एकंदरीत तुझ्याकडे बघता, तुझा विचार करता दुसरी हिरोईन बघायला लागणार असंच मला वाटायला लागलंय. त्यामुळे आय एम सॉरी तारा, मी आता माझ्या ह्याच्यानुसार दुसरी हिरोईन बघतो. आता घाबरते. नाही सर असा विचार करू नका प्लीज. मी तुम्हाला प्रॉमिस करते त्या दिवशी शूटला मी येणार म्हणजे येणार. मी प्रॉमिस करते ना सर, असं करू नका प्लीज. त्या प्रोड्युसरला काहीही करून भैरवीची फजिती करायची असते. तारा इकडे आली म्हणजे तिकडे भैरवीची फजिती होणार हे त्याला माहितीच असतं. काहीही करून फक्त आणि फक्त भैरवीला त्रास द्यायचं त्याच्या डोक्यात असतं. सोहम म्हणतो तारा तू काय बोलतीये, तुला कळतंय का? तारा म्हणते प्रॉमिस करते मी येणार म्हणजे येणार. डायरेक्टर म्हणतो शुअर आहे का तू? ऐन वेळेला गोंधळ घातला तर मी त्या वेळेला नवीन
ऍक्टर उभी करणार तिथे. ठेवतो तुझ्यावर विश्वास आणि देतो तुला एक संधी. बघू तू काय करतेयस. मला आता टेन्शन आलेलं असतं की आता करायचं काय. इकडे आता भैरवी वाट बघत असते कारण तारा रियाजाला येणार असते. जयंती मस्तपैकी आयुषमध्ये बसलेली असते तिथे. भैरवी म्हणते जयंती खाली ठेवती. माझ्या घरात एक जरी वस्तू गायब झाली ना तर लक्षात ठेवा तू माझ्याशी गाठे. सावली आता भैरवीला दुसरा चहा देत असते. भैरवी म्हणते काय चाललंय सावली. आल्यापासून 2 कप चहा पिऊन झालाय माझा, पण तारा काही येत नाहीये. नक्की काय पुढे कळेल का. आता भैरवी ताराला विचारायचं सोडून सावलीला टार्गेट करत असते. तारा मॅडम आणि सोहम कुठेतरी गेलेत कामानिमित्त. मी येतो म्हणजे येतो असं त्यांनी वादा केलाय. ते येणार म्हणजे येणार नक्की. जयंती आता बोलायला लागलेली असते. माई माझ्या डोक्यात तर भलते जलते विचार यायला लागले. काय माहिती तारा मॅडम येणार की नाही येणार, गाणं म्हणणार की नाही म्हणणार, कार्यक्रम करणार. ए जयंती जरा शुभ शुभ बोल की. अशुभ काय बोलतीये. माई जे सुचलं ते बोलले हो. जयंती आता चिडते आणि माईला म्हणते भैरवी माई गप्प बसण्यापेक्षा लावा की ताराला फोन. कुठे आली, येणार आहे की नाही. ए बाई लाव की फोन. जेव्हा लावायला हवा तेव्हा लावत नाही आणि नको तेव्हा लावत बसता. ए बाई लाव पटकन फोन. काय हाय नाही कळेन की. आता जयंती इतकी घाई करत असते की कमालीची. सुद्धा सावलीवरच ताव खात असते. ताराने आता फोन उचललेला नसतो. बिचारी सावली फोन लावते पण तारा काय फोन उचलत नाही. भैरवी म्हणते तुला माहिती का जयंती, ही बिचारी शहाण्या बाळासारखी बरोबर वेळेत आली आणि इथेच थांबलीये. खरी कसरत करायची आहे ती आता तारावर. काहीही करायचं आणि ताराला हाताला धरून इथे आणायचं हे काम तुझं राहिलंय या जयंती. तिला सुद्धा टेन्शन आलेलं असतं. सोहम आणि तारा त्या प्रोड्युसर पासून जरा लांब आलेले असतात आणि आता सोहम जरा निवांत जागा बघतो आणि गाडी थांबवतो. तारा म्हणते सोहम हे काय होऊन बसलंय रे. अरे मला वाटलं ऍटलीस्ट 1 तरी महिना राहील दोघांमध्ये गॅप नाही, एकाच दिवशी सगळं आलंय. आता काय करायचं, तयारी कशी करायची आणि मी करू तरी काय. तो म्हणतो हो ना तारा मलाही तसंच वाटलं होतं का बरोबर मॅनेज होईल. प्रोड्युसर त्यांची तारीख चेंज करणार नाही. सोल्युशन काढायला लागणार ना. गाणंही म्हणायचंय तिकडे शूटिंगही करायचंय. सो म्हणतो हे बघ मी काय सोल्युशन काढणार तूच सांग. तारीख चेंज केली असती थोडंफार काहीतरी झालं असतं. ते ठाम आहे तारीख चेंज करणार नाही. तूच ठरव. तुला फिल्मचं शूटिंगही करायचंय आणि गाण्याचा कार्यक्रम सुद्धा सोडायचा नाहीये. अरे काय करू रे, खरंच माझाच गोंधळ उडलाय. कसं काय मॅनेज होणार आहे कळत नाहीये. माझ्या हातात असलं ना तर मी कार्यक्रम कॅन्सल केला असता आणि शूटिंगला पहिले गेले असते. आता लगेच सोहम असतो. असं काय म्हणतेस ग, सगळं तुझ्या मनासारखं होतंय ना. सगळ्याने तुला समजावलं होता, तू मनाने निर्णय घेतलाय ना, मग असं काय म्हणतेस तू. तुला कुणी फोर्स केला नाही. ज्या वेळेला फोर्स केला तेव्हा तू कुणाचं ऐकलं नाही. नंतर तुझ्या मनाने तू गाणं म्हणण्यासाठी तयार झाली. आता मात्र तुझा निर्णय तुलाच घ्यायचा आहे. तुला कुणीही फोर्स वगैरे करत नाहीये. दोन्ही गोष्टी कशा मॅनेज करायच्या, काय करायचं तुझं तू ठरवा डार्लिंग. तुला कोणीच फोर्स करणार नाहीये. सोहम आता सगळं काही निर्णय तारावर सोपवून ठेवतो. मला वाटत नाही बाबा प्रोड्युसर तयार होणार किंवा तारीख बदलणार. एकदा सांगितलंय त्याने मी काही चेंज करणार नाही आणि ते काय बदलणार नाही मी तुला 100% सांगतो. इकडे आता जगन्नाथजी बसलेले असतात आणि तेवढ्यात काय अलका आलेली असते. त्यांच्यासाठी स्पेशल चहा आणलेला असतो. जगन्नाथजी चहा घ्या असं म्हणते तरी जगन्नाथजीचं लक्षच नसतं. अलका म्हणते काय बघताय एवढं पत्रिकेत बारीक. अगं सावलीच्या पत्रिकेतली ग्रहदशा बघतोय अलका. काय म्हणतीये ग्रहदशा. तर ती विरह स्पष्ट दिसतोय ग. बाकी तिच्या आयुष्यात सुखच सुख आहे. फक्त तिला बाळ होणार नाही एवढीच खंत राहणार आयुष्यभर. का म्हणते एका स्त्रीसाठी सगळ्यात मोठं सुख असतं बाळ होणं किंवा तिने आई होणं. आणि तेच नाही म्हटल्यावर कशी सुखी राहणार आपली सावली. का तुझ्या हातात माझ्या हातात काहीच नाहीये. सगळा काही त्याचा खेळ आहे ग. त्याची लीला काही अपरंपारच आहे. तो काय करतो आणि काय नाही त्याचं त्याला माहिती. सगळा खेळ त्याचा आहे बघ. आपण काय करणार अलका, फक्त अंदाज बांधू शकतो आणि सगळं काही छान व्हावं एवढीच अपेक्षा करू शकतो. याच्या व्यतिरिक्त आपल्या हातात काय तूच सांग बरं अलका. अलका म्हणते असू द्या देव सगळं काही चांगलं करेल एवढा विचार करू नका जगन्नाथजी. अगं ती किरण घरात नाहीये ना, मला करमतच नाहीये. इतकी काय सवय झाली आहे ना अलका तिची की बघ आता चुकल्यासारखं होतंय. अलका म्हणते हो ना हो पोरगी गोड आहे ना, खरंच तिची इतकी सवय झाली की नाहीये ना तर करमत नाहीये बघा. आता बबलू आलेला असतो. अलका म्हणते काय रे वाट कशी चुकलास. वाट चुकलो नाही तुमची चौकशी करायला आलो. जगन्नाथजी म्हणता का रे बाबा आमची चौकशी करावं असं कसं वाटलं एकदम. आमची चौकशी वगैरे करायला आला नाही. किरणची आठवण येते म्हणून आलाय. बरोबर आहे ना. खरं खरं सांगा खोटं बोलायचं नाही बबलू. किरण घरी नाही असं जगन्नाथजी सांगतात की बबलू एका मिनिटात तिथून पळालेला असतो. आता बबलू पळाल्यावर जगन्नाथ म्हणतो हाच जावई मला आवडणारे, हाच जावई मला लागतोय. अलका म्हणते मला पण आवडलाय जावई पण आपली मुलगी सुद्धा हो म्हटली पाहिजे ना. अहो हो म्हणणारच ती, तिला पण आवडतोय की बबलू. आणि कसं आहे ना अलका आपला जो प्रस्ताव आहे ना घर जावई त्याला जर हा हो म्हटला तर सोन्याहून पिवळं. जावई घरात मुलगी घरात सगळं काही छान आणि छान आनंदाचं वातावरण. अलका खरंच आपल्यासारखा सुखी माणूस कोण नसणार आहे. अलका आता हसते आणि म्हणते कठीण आहे बुवा तुमचं. काय विचार करता तुम्ही, तुम्हाला माहिती बाबा. दत्तमा आणि बाबांना खूप आनंद झालेला असतो.
आता कार्यक्रमासाठी पहिली खुर्ची आम्हालाच ठेवायची आहे हे सांगितलंय बरं मी आधीच भैरवीजींना. तिलोत्तमा आता हसत असते. उत्साह एवढा कसला ग, तारा पहिली गायिका आहे, उत्साह असणारच ना ग तिलोत्तमा. शिवाय ताराचं गाणं होऊच शकत नाही ना, म्हणजे कसं ग ती लकी आहे ना, म्हणून म्हटलं बरं. तिलोत्तमा म्हणते किती कौतुक करतो, एखाद्याचं लिमिट असतं. म्हणतात तिलोत्तमा कौतुक करायचं तेव्हा कौतुकच करायचं आणि शिक्षेच्या वेळेला शिक्षाच करायची. यांची गोड चर्चा चाललेली असते, तेवढ्यात काय ऐश्वर्या येते. त्यांच्याकडे टेन्शनचं वातावरण असतं, तेवढ्यात काय तारा आणि सोहम येतात. भैरवी म्हणते बापरे बरं झालं आली ग तारा, मला वाटलं येत नाही की काय. पिपा मारू नका, पहिले रियाजाला लागा. तारा मॅडम काय झालंय, काही टेन्शन आहे का. सावली म्हणते मम्मा, तारा म्हणते मम्मा एक प्रॉब्लेम झालाय ग. मी म्हणते मला वाटलंच होतं, ही पोरगी काही ना काहीतरी प्रॉब्लेम घेऊन येणार म्हणजे येणार. आता चिडलेली असते, मी काय कारण काढलंय ग, मलाच का ब्लेम करतेय सारखं. ती म्हणते भांडू नका, काय झालंय सांगतीस का. 9 तारखेला आपला शो आहे आणि त्याच तारखेला माझ्या फिल्मचा मुहूर्त आहे. दोन्ही वेळेला मी कशी हजर राहणार आणि सकाळपासून मला मुहूर्ताच्या तिथे जायला लागणार आणि शो साठी सुद्धा सकाळपासून तयारी करायची. मी करू काय, या प्रॉब्लेमचं सोल्युशन ज्याच्याकडे असेल त्यांनी द्या. ते म्हणते मग त्यात कसला आलाय प्रॉब्लेम, कॅन्सल करून टाक फिल्मचं मुहूर्त, एवढं महत्वाचं नाही येते. कॅन्सल करून टाक असं कसं म्हणतीये, अगं नाही तर मग पोस्टपोन कर की. आपली तारीख आधी ठरली म्हटल्यावर आपली तारीख तीच राहणार. मोठे प्रोड्युसर आहेत त्यांना मी कन्व्हिन्स नाही करू शकत. खूप रिक्वेस्ट केली ते ऐकायला तयार नाहीये. आता काय करायचंय ना मम्मा, तूच करू शकतीये, तारीख चेंज कर किंवा काही कर. आता सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं, आता करायचं तरी काय. एकाच वेळेला दोन्ही कार्यक्रम ऍडजस्ट कसे होणार. आता मात्र भैरवी सुद्धा टेन्शन मध्ये आलेली असते आणि तारा तर ऑलरेडी टेन्शन मध्ये असतेच. मित्रांनो आता बघूया एवढ्या मोठ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन कसं काढणार भैरवी, की सावलीच काहीतरी डोकं लढवणार आणि सगळं काही सुरळीत करणार. हे जर आपल्याला बघायचं असेल मित्रांनो तर बघायला लागणार उद्याचा भाग. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.